लाडक्या बहिणीच्या संदर्भात दररोज वेगवेगळे अपडेट्स येत असतात आणि अशातच धीम्या गतीने या लाडक्या बहिणीच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे आणि जास्तीत जास्त संख्येने हे अर्ज कसे बाद किंवा नामंजूर करता येतील याकडे सरकारचा भर आहे. कारण यामुळे या याच्यामुळे सरकारच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडत आहे आणि सरकारी खर्चामध्ये 30% कपात केल्याचा ताशेरे आता सर्वच स्तरातून ओढले जात आहेत. अनेक गोष्टी यामुळे प्रभावित झालेल्या आहेत आणि अशा स्थितीमध्ये मराठवाड्यातील जवळपास 55,000 लाडक्या बहिणींचे अर्ज नामंजूर झालेले आहेत. यापूर्वी सरकारने 5 लाख बहिणींचे अर्ज नामंजूर केले. त्यांना जानेवारीमध्ये लाभ मिळाला नाही किंवा त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये लाभ मिळाला नाही आणि प्रत्यक्षात मात्र ही आकडेवारी जास्त आहे. त्याच्यातही पुन्हा आता आयकर खाती तपासली जाणार, ई-केवायसी करायला लावणार, वेगवेगळे फतवे सरकारच्या वतीनं काढण्यात येत आहेत आणि अशा स्थितीमध्ये हा लाभ कधी मिळणार, दररोज या संदर्भात वेगवेगळ्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या खोट्या बातम्या सातत्याने येत असतात. 2100 रुपये येणार की 1500 सुरू होणार, तर ते 10 मार्चच्या नंतरच करणार, कारण 10 मार्चला अर्थसंकल्पीय सादर होणार आहे आणि त्याच्यामध्ये जर घोषणा झाली तर 2100 रुपये म्हणजे 600 रुपयाची त्याच्यामध्ये वाढ होणार, अन्यथा 1500 रुपयानंच हे सुरू राहणार. अशातच ज्या महिलांकडे शेती आहे आणि त्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळतो, अशांना 500 रुपये फक्त मिळणार असंही सरकारच्या वतीने जाहीर केलेलं आहे आणि दर महिन्याला महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये या योजनेचा लाभ महिलांच्या खाते जमा होणार असंही सरकारकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. दुसरीकडे आता दरवेळी या महिलांना दर 2-3 महिन्याच्या फरकाने म्हणजे वर्षातून एकदा ई-केवायसी करणं बंधनकारक आहे. मात्र अनेकदा मागच्या महिन्यात जरी लाभ काढला तरी दुसऱ्या ट्रान्झॅक्शनच्या वेळेस ते खातं बंद दिसतं, ई-केवायसी करा म्हणतं आणि हे आता ई-केवायसीचा ससेमिरा सातत्याने या महिलांच्या पाठीमागे लागणार आहे. म्हणजे घरची कामं सोडायची आणि बँकांच्या चक्रा मारायच्या, वेगवेगळ्या कागदांच्या चक्रा मारायच्या, अशी ही सरकारी साडेसाती तुमच्या आमच्या मागे लागलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये ज्या काही बातम्या या लाभाच्या संदर्भाने येत असतात तर त्याची सत्यता पडताळणी केल्याशिवाय कुणीही अशा अफवावर किंवा बातम्यावर विश्वास ठेवू नये. तुम्हाला काही फीडबॅक द्यायचे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. तुर्तास धन्यवाद.